अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण. 28 जानेवारीला विमान अपघात झाला होता. विमान अपघातात झालं होतं निधन. विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता. डीजीसीएनं केलेल्या चौकशीच्या प्राथमिक अहवालात काय असणार याकडे लक्ष. नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संख्या पोहोचली 8 वर. कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक संच जाळ्यात. भिवंडीमध्ये भीषण आग. रंग तयार करणाऱ्या कंपनीत भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. शुक्रवारच्या ईडी चौकशीला अनिल अंबानींची दांडी. आता पुन्हा पुढील आठवड्यात चौकशीची शक्यता. शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वतींना दिलासा. अटकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती. अजनी रेल्वे पुलासंदर्भातील महारेलचा दावा फोल. नवीन रेल्वे पुलासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ. मराठी माणूस संकुचित नाही. मराठी माणसाबाबत मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. इस्लामशी फारकत घेतलेल्या सलीम वास्तिकवर चाकू हल्ला. मुसलमान माथे फिरून केले चाकूचे सपासप वार. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आक्रमक. नाशकात कांदा उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न. कांद्याला भाव देण्याची कांदा उत्पादकांची मागणी. पटेल तटकरे पुन्हा रोहित पवारांच्या निशाण्यावर. सुनेत्रा पवारांना कब्जात घ्यायची चूक करू नका. शुक्रवारच्या पत्रकार परिषदेतील प्रसंगानंतर वाद भडकला. संजय राऊतांनी डाव टाकलाच. प्रियंका चतुर्वेदींच्या दावेदारीवर म्हणाले, पक्षात राज्यसभेवर जायला अनेक इच्छुक. सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात विवाहितेची आत्महत्या. लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यात संपवलं जीवन. कॅनडाचे पंतप्रधान 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. कॅनडामध्ये गुंतवणुकीला मिळणार प्रोत्साहन. इंग्लंडचा न्यूझीलंड संघावर रोमांचक विजय. किवींसाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं. आज लंकेसाठी प्रतिष्ठेची लढाई. तर पाकिस्तानला विजयासह सरस धावगतीवर द्यावा लागणार जोर.